ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये आपण पाहणार आहोत. इथे प्रियाला समजते की ट्रूथ आणि ड्रे हा गेम आपल्यासाठी आयोजित करण्यात आला होता. ती घाबरून नागराजला फोन करते. यामध्ये नागराजला ती सांगते की अर्जुनला माझ्यावर संशय आला आहे. त्याला संशय आला आहे की माझ्या पायावर तुळशीपत्र आहे की नाही, आणि त्याने माझ्यावर तुळशीपत्र नाही पाहिलं तर ही मोठी गडबडीची गोष्ट आहे आणि या कारणासाठी आपल्याला काहीतरी करावे लागेल. तेव्हा नागराज म्हणतो, या सर्वांमध्ये तू आम्हाला अडकवायला बघतेस. तेव्हा प्रिया बोलते, मी तुम्हाला अडकवत नाही, तुमच्यामुळे मी अडकलेली आहे आणि मला तुम्ही वाचवलं नाही तर या प्रकारामध्ये तुम्ही पण अडकाल. असं बोलून प्रिया नागराजला धमकी देत असते. इथे अर्जुन सायलीला सांगतो की या गोष्टी सगळ्या पाहून असं कळतं की प्रिया तन्वी नाही आहे. तेव्हा सायली म्हणते, हळूहळू मला पण असं वाटायला लागलं आहे. आणि सायली सांगते, ज्याप्रमाणे ती प्रतिमात्याबरोबर वागते, रविराजांबरोबर वागते, तिचं वागणं मला पटत नाही आहे. तेव्हा अर्जुन सांगतो, मला आश्रमातल्या अशा गोष्टी सांगा, त्यामुळे मला प्रियाची असली बाहेर काढायला टाईम नाही लागणार. तेव्हा सायली बोलते, प्रियाला तिचे आईवडील मिळालेत पण तिला आईवडिलांबरोबर माया आपुलकी नाही आहे. तेव्हा अर्जुन बोलतो, ती मोठ्या कोणत्या तरी कारणामुळे इथे आली आहे, त्यामुळे आपल्याला प्रतिमात्या आणि रविराज यांचं रक्षण करायला हवं. इथे घाबरलेली प्रिया विचार करत असते की आणि अर्जुनचा ससेमेरा आपल्यापासून थांबला पाहिजे, पण ते कसं काय तिला समजत नाही. तेव्हा नागराज तिला फोन करून सांगतो की तुझ्या पायावर तू परमनंट टॅटू काढून घे. त्यामुळे तो प्रियाला उपाय आवडतो. तेव्हा नागराज सांगतो, तू सायलीच्या पायाचा फोटो काढ आणि तिच्या पायाखाली जो तुळशीपत्र आहे तसं तू गोंधवून घे. तेव्हा प्रिया सायलीच्या टॅटूचा फोटो काढण्यासाठी तिच्या रूम जवळ जाते. तेव्हा रविराज तिथे येतात. तेव्हा रविराज विचारतात, काय ग तन्वी, तू कुठे चाललीस? तेव्हा प्रिया बोलते, काही नाही बाबा, आणि असं आणि तसं करायला लागते. तेव्हा रविराज प्रियाला म्हणतात, प्रतिमाने तुला ओळखावं, तुला मुली म्हणून स्वीकारावं, पण हे सध्या शक्य नाही कारण तिची प्रकृती ठीक नाही आहे. त्यामुळे मी तुला इतकं सांगतोय की तू तिच्यावर काही प्रेशर टाकू नको. तू ह्या सगळ्याचा प्रेशर तिच्यावर दिलास आणि ती हँडल करू शकली नाही आणि तिला पुढचा मनस्ताप होईल. तेव्हा प्रिया बोलते, ठीक आहे बाबा, आणि प्रिया तशी गडबडीत असते. नंतर मात्र प्रिया तिथून निघून जाते कारण की तिला सायलीच्या पायाचा फोटो काढायचा असतो. तेव्हा सायली तिथे सगळ्यांना ब्रेकफास्ट देत असते. तेव्हा प्रिया समजते की ही रूममध्ये गेल्यावर हीच तिचा पायाचा फोटो काढू शकतो आणि त्याच फोटोप्रमाणे मी माझ्या पायाच्या खाली तो टॅटू गोंधवून घेईन. आणि हीच गोष्ट प्रियाला खूप महागात पडणार असते कारण की तिला तिची काडीचीही कल्पना नसते. तेव्हा प्रिया सायलीला सांगते, तू माझ्या आईच्या खोलीत जा आणि तिला गोळ्या दे कारण की ती माझं ऐकत नाही. पण हे सगळं ऐकून सगळ्यांना आश्चर्य वाटतं आणि हे प्रियाचं बोलणं सगळ्यांना संशयास्पद वाटतं. तेव्हा सायली सांगते की तुझी आई तुझीच आहे पण मी तिची काळजी घेत आहे. तेव्हा सायली रूममध्ये जाते आणि प्रतिमाला कशा गोळ्या द्यायच्या ह्याच्याबद्दल ती विचार करते आणि त्या गोळ्यांचं ती सॉर्टिंग करायला लागते. तेव्हा सायली उपडी मांडी घालून बसलेली असते. तेव्हा तिचा पाय आपोआप बँड होतो आणि तोच पाय उजवा असतो आणि उजव्या पायावर तुळशीपत्र असतं आणि त्याच तुळशीपत्राचा प्रियाला फोटो हवा असतो आणि सायली काम करण्यात बिझी असते. तेव्हा प्रिया त्या टॅटूचा फोटो काढण्यासाठी इकडून तिकडून फिरत असते, पण तो टॅटू उलटा असल्यामुळे त्या प्रियाला त्या टॅटूचा फोटो मिळत नाही. तेव्हा सायली प्रियाला पाहते आणि ती विचार करते, ती ह्या रूममध्ये ये जा का करते. तेव्हा सायली प्रियाला पाहते पण सायली तिथून गायब होते. तेव्हा सायली विचार करते, पण ही प्रिया मला रूममध्ये जाऊन सांगते ती औषधं घे आणि प्रतिमाला दे, असं तसं कर, पण ही आता माझ्या पाठी या रूममध्ये का येते. सायली समजते हिचा काहीतरी डाव आहे. डाव असल्याशिवाय ती येणार नाही. तेव्हा रविराज तिथे प्रतिमाच्या गोळ्याबद्दल काहीतरी सांगायला येत असतात. जेव्हा रविराज सायलीच्या रूममध्ये येतात तेव्हा ते सायलीचं पायातलं तुळशीपत्र पाहतात. तेव्हा रविराज विचार करतात, हिच्या पायावर तुळशीपत्र कसं काय. प्रिया सायलीच्या पायाचा फोटो काढून तोच टॅटू तिच्या पायावर गोंधवून घेणार, पण त्याच्या आधी रविराजने सायलीच्या पायावर ओरिजिनल टॅटू पाहिलेला असतो. तेव्हा रविराजना विचार होतो की आपण जे पाहतो ते सत्य आहे की आपल्याला भास होतोय. तेव्हा तिथे कल्पना वहिनी येते आणि कल्पना वहिनी रविराजना सांगतात, तुम्ही का थांबलात. आणि तेव्हा कल्पना ही तो टॅटू पाहते. तेव्हा दोघांनाही त्यांच्या डोळ्यावर विश्वास बसत नसतो आणि काय आहे हे, आणि हे सत्य आहे की हे आपल्यासमोर असणारा दिखावा आहे. तेव्हा रविराज सायलीला विचारतात, तुझ्या पायावर हे काय आहे. तेव्हा सायली बोलते, ही माझी जन्मखून आहे. तेव्हा रविराज सांगतात, हे तुळशीपत्र आहे ना. तेव्हा सायली बोलते, हे तुळशीपत्रच आहे. आणि सायली बोलते, ही खून माझी जन्मजातच आहे. आणि सायलीने जो केलेला खुलासा रविराज आणि कल्पनासाठी आश्चर्य करणारा असतो. तेव्हा अर्जुन तिथे येतो आणि अर्जुनही ती जन्मखून पाहतो.
तेव्हा अर्जुन बोलतो ही जन्म खून तन्वीच्या पायाखाली असायला पाहिजे. तेव्हा सायली बोलते प्रियाच्या पायावर खून? ते प्रियाच्या पायावर खून अशी नाही आहे. आम्ही आश्रमातच मोठे झालो. तिला माझ्या पायावर ही खून आहे तिला माहीत आहे. आता टॅटूचं सत्य रविराज, कल्पना आणि अर्जुन यांच्या समोर आलं आहे आणि हे सत्य ऐकून सगळे हादरलेले असतात आणि हे सत्य काय आहे हे सगळे जाणून घेण्यासाठी सगळे उत्सुक असतात आणि हे सत्य सायलीने सांगितलेलं असतं. तेव्हा रविराज बोलतात प्रियाला बोलवा आणि प्रियाला फोटो काढण्याच्या ह्याच्यात सगळं हे कळतं आणि ती तिथून गायब होते. आता रविराज प्रियाचं हे सत्य पाहून सायलीला कसं मुलगी म्हणून स्वीकारणार हे पाहणं एक रंजकच होणार आहे.